तर हॅलो गाईज, तुम्ही पाहू शकताय आमच्या इकडे चालू आहे नाईट आउट पार्टी. आणि नाईट आउट पार्टी मध्ये बनवत होता जळलेला पिझ्झा. जो कोणीही खाईन त्याचं पोट 2 दिवस नक्की दुखेल. तर गाईज, तुम्हाला जर वाटत असेल की हा पिझ्झा जळलेला आहे, तर हा पिझ्झा जळलेला आणि अजूनपर्यंत तुम्ही अशा प्रकारचा पिझ्झा कधी ट्रायच केला नसेल. एवढा भयंकर पिझ्झा ट्राय करायची आमची हिंमत काय होत नव्हती, म्हणून आम्ही विचार केला की आधी हा पिझ्झा दादा त्यांच्यावर ट्राय करा. या माणसासाठी एवढ्या मेहनतीने पिझ्झा बनवला. कसा आहे हो पिझ्झा? इकडे बघून नक्कीच ट्राय करा. जाऊ दे बटत जाऊ दे. आपण चला मग मनूवर ट्राय करू. काय खाते तू? ब्रेड ब्रेडीचा. गरीब लेकरू बी खाते. पुरा घरले खावाडा. नंतर मला वाटस की मला बी खावाल काही हरकत नाही आता, म्हणून मी पण ताव मारायला लागजास. आणि मग गाईस, काढा पिझ्झा पार्टी संपत नाही तेवढ्यात दादूभाई आमच्यासाठी पाणीपुरी घेऊन येतो. आणि मग पाणीपुरीसाठी आमचे 3रे महायुद्ध सुरू होते. आणि मग थैली उघडून पहिले जाते चोर जमा हो जातात. एंड गाइस, ये मैं हूँ और ये मेरा परिवार है और हमारी पहाड़ी हो रही है. तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. तर मग गाईस, पाणीपुरी पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी येत असेल तर तुम्हाला कोणालाही इकडे यायची गरज नाही. तुम्ही दुकानवर जाऊन तुमच्या पैशांची खाऊ शकता. तर गाईस, तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या घरचे लोक आमच्यावर मेहरबान कदरदान आणि सुरेबान कसं होत आहे, तर असं काहीच नाही. आमच्या गावाची यात्रा होती म्हणून हे सगळ्या वस्तू आम्हाला भेटल्या. या मग फुकटची जलेबी खायला. नहीं. हाय गाइस, फॉलो कर लेना मेरे को. अबे तू है कौन तू? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. नहीं, मग काय, हमें नहीं करना तुमने फॉलो.